नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजपासून तुमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचे पेपर हे सुरू झालेले आहेत। तर आज झालेल्या पेपरानुसार पुढील परीक्षेसाठी आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिली AI सक्षम सौर ऊर्जा उत्पादन लाईन ही सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 गुजरात। तर पहा, गुजरात या राज्यामध्ये भारतातली पहिली AI सक्षम सौर ऊर्जा उत्पादन लाईन ही सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, राज्य सरकार कोणत्या कलमाअंतर्गत महानगरपालिका विसर्जित करू शकते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 40। तर पहा, राज्य सरकार हे कलम 40 या कलमाअंतर्गत महानगरपालिका विसर्जित करू शकते। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कलम 36 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मनपा आयुक्त। तर पहा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कलम 36 मध्ये मनपा आयुक्त याची तरतूद ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चे यजमानपद कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा श्रीनगर। तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025चे यजमानपद हे पहा श्रीनगर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना किती रक्कम प्रदान केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1500 रुपये। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहा महिलांना एकूण 1500 रुपये इतकी रक्कम प्रदान केली जाते। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या शहरात गुगलने भारतामध्ये त्याचा सर्वात मोठा परिसर अनंता लॉन्च केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बंगळुरू। तर पहा, बंगळुरू या शहरामध्ये गुगलने भारतामध्ये त्याचा सर्वात मोठा परिसर अनंता हे पहा लॉन्च केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेने तरतूद करावयाची बाबी खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 63। तर पहा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेने तरतूद करावयाची बाबी काय आहे? तर ते महानगरपालिकेने तरतूद करावयाची बाबी ही पहा कलम 63। कोणता आहे कलम? कलम 63 या कलमामध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या BBC इंडिया स्पोर्ट वुमन ऑफ द इयर्स 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मनू भाकर। तर पहा, मनू भाकरला BBC इंडिया स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर्स 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1919। तर जालियनवाला बाग हत्याकांड हे पहा सन 1919 या वर्षी घडलेले होते। तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरामध्ये घडले होते? तर ते अमृतसर। कोणत्या? अमृतसर या शहरामध्ये घडले होते। प्रश्न क्रमांक 10, भारतात सर्वात प्रथम कोणत्या शहरात महानगरपालिका स्थापन झालेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मद्रास या ठिकाणी। आणि केव्हा झालेली होती? तर ती 19 सप्टेंबर 1688 मध्ये। तर पहा, भारतामध्ये सर्वात प्रथम मद्रास या शहरामध्ये महानगरपालिका ही स्थापन झालेली होती। प्रश्न क्रमांक 11, मनपा मुदतपूर्व विसर्जित केल्यानंतर नवीन मनपा रचना होईपर्यंत कारभार कोण पाहतो?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राज्य शासनाने नेमलेला प्रशासक. तर पहा मनपा मुदतपूर्व विसर्जित केल्यानंतर नवीन मनपा रचना होईपर्यंत कारभार हा राज्य सरकारने नेमलेला प्रशासक पाहतो. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणती विधानसभा ही ट्रान्सलेशन सुविधा लागू करणारी भारतातील सर्वात प्रथम विधानसभा ठरलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश विधानसभा. तर पहा उत्तर प्रदेश विधानसभा ही विधानसभा ट्रान्सलेशन सुविधा लागू करणारी भारतातली ती पहा सर्वात प्रथम विधानसभा ठरलेली आहेत. प्रश्न क्रमांक 13 ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 सुरतमध्ये. तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी पहा भारतामध्ये सुरत या ठिकाणी स्थापन झालेली होती. प्रश्न क्रमांक 14 मानसिंग देव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नागपूर. तर मानसिंग देव अभयारण्य हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दांडी. तर गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी पहा गुजरातमधील दांडी हे गाव निवडले होते. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेच्या एका प्रभागातून सध्या किती सदस्य निवडले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ते 3 सदस्य. तर पहा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेच्या पहा एका प्रभागातून सध्या 2 ते 3 सदस्य हे निवडले जातात. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला वर्ल्ड पीस सेंटर स्थापित झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गुरुग्राम. तर पहा गुरुग्राम या ठिकाणी भारतातला पहिला वर्ल्ड पीस सेंटर हे स्थापित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18 लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा केसरी. तर लोकमान्य टिळकांनी पहा केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 19 कलम 3 नुसार महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी मोठ्या नागरी भागाची अधिसूचना कोण काढतो. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राज्य सरकार. तर कलम 3 नुसार महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी मोठ्या नागरी भागाची अधिसूचना पहा राज्य सरकार काढतो. प्रश्न क्रमांक 20 सराईदेव मुईदम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ज्याला अलीकडेच अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा दर्जा हा देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 आसाम. तर पहा सराईदेव मुईदम हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. तर त्याला पहा अलीकडेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार महापौराचा कार्यकाल किती असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 2.5 वर्ष. तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार महापौराचा कार्यकाल हा पहा 2.5 वर्ष इतका असतो. पुढचा प्रश्न कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा राजस्थान. तर कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23 गोशी खुर्द सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा. तर गोसी खुर्द सिंचन प्रकल्प हा पहा वैनगंगा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष खालीलपैकी कोणती होती. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सरोजिनी नायडू. तर भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष या पहा सरोजिनी नायडू या होत्या. प्रश्न क्रमांक 25
महानगरपालिकेतील जागाचे आरक्षण हे कोणत्या वर्षापासून लागू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सन 1994 पासून. तर महानगरपालिकेतील जागाचे आरक्षण हे सन 1994 पासून लागू झाले होते. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणते राज्य हे भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 केरळ. तर पहा, केरळ हे राज्य भारतामध्ये ऑनलाईन स्थायी लोक अदालत सेवा सुरू करणारे तर ते भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. कोणते राज्य आहे? तर ते केरळ हे राज्य. प्रश्न क्रमांक 27, सन 1916 स्वातंत्र्य महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वी. तर महर्षी धोंडो केशव कर्वी यांनी पहा सन 1916 स्वातंत्र्य महिला विद्यापीठाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28, मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बिहार. तर मुख्यमंत्री कला पेन्शन योजना ही बिहार या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज. तर पहा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून सर्वात शेवटी जाणारे परकीय कोण होते? तर ते पोर्तुगीज होते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.